एव्हरीवन, आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काही गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहेत तर त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो, म्हणजे 2026 ला तुमच्या कॅटेगरीमधून किती नीट स्कोर असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत कोणतं ना कोणतं एक गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मी जो कट ऑफ तुमच्याबरोबर शेअर करत आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. यापेक्षा जरी तुमचा नीट स्कोर कमी असेल तरी तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये भाग घेणे आणि चॉईसलिंगला अप्लाय करणे शेवटच्या राऊंड पर्यंत, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये. कारण तुम्हाला एक गोष्ट समजून घेणे की आपल्या राज्यामध्ये जे काही सीट अलॉटमेंट होतं ना ते कॅटेगरीच्या रँक नुसार होतं, कुठल्याही प्रकारे ऑल इंडिया रँक किंवा एसएमएल नंबर नुसार होत नाहीये. उदाहरण देतोय मी तुम्हाला, जसं की समजा तुम्ही एनटीसी कॅटेगरीमध्ये येत आहे आणि एनटीसी कॅटेगरी मधून समजा जर सीट मॅट्रिक्स मध्ये टोटल 100 जागा असतील गव्हर्नमेंट कॉलेजच्या आणि तुमचा जर एसएमएल लिस्ट मध्ये जो कॅटेगरी रँक आहे ना तो जर 110 येत असेल किंवा 120 येत असेल ना तरी पण तुम्हाला जे आहे ते सीट अलॉटमेंट केलं जातं. म्हणजे जेवढ्या कॅटेगरीचे सीट असतील तेवढा जर तुमचा एसएमएल लिस्ट मध्ये कॅटेगरी रँक आला त्या कॅटेगरी मधून तर तुम्हाला सीट अलॉटमेंट केलं जातं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे कोणी किती एक्सपेक्टेड कट ऑफ शेअर करतंय याच्यावर तुम्हाला जास्त फोकस नाहीये करणं, फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला बघण्याने एक आयडिया लावणे की जर तुम्हाला त्या रँक मध्ये स्कोर असेल तर तुम्ही खात्रीशीर एमबीबीएस ला सीट अलॉटमेंट होतं या भरोश्यावर राहू शकता. किंवा मग जर तुम्हाला वाटतं की त्याच्यापेक्षा 20, 30, 40 मार्क कमी तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही काय करू शकता, नीटची प्रिपरेशन परत एकदा चालू करू शकता कुठल्या प्रकारे टाइमपास न करता. आता हा जो कट ऑफ आहे ना तुम्ही काही गोष्टीचा अभ्यास करून तुमच्याबरोबर शेअर करत आहे. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की 2024 जे वर्ष होतं ना यावर्षी सगळ्यात जास्त हाय कट ऑफ गेला होता एमबीबीएसचा. त्याच्यानंतर काही जे कोचिंग सेंटर राहतात ना तर त्यांच्यासोबत मी चर्चा करून पेपरचा लेवल कसा होता किंवा कट ऑफ किती जाऊ शकतो याची चर्चा करून मी तुमच्याबरोबर हा डाटा शेअर करत आहे. त्याचबरोबर नीट यूजी 2025 मध्ये जो आहे तो सगळ्यात कमी कट ऑफ गेला होता. जर आपण मागील 3 ते 4 वर्षाचा विचार केला तर 2024 मध्ये सगळ्यात हाय कट ऑफ गेला होता, 2025 मध्ये सगळ्यात हाय कट ऑफ लो कट ऑफ गेला होता. आणि जर आपण 2026 चे कॅल्क्युलेशन केलं ना तर 2024 एवढा कट ऑफ बिलकुल जाणार नाहीये आणि 2025 एवढा कमी कट ऑफ पण होणार नाहीये. तर डेफिनेटली हे तर कन्फर्म आहे की 2024 पेक्षा कट ऑफ थोडा कमी राहील आणि 2025 पेक्षा कट ऑफ थोडा जास्त राहील. त्यानंतर कॅटेगरी वाईज किती सीट असतात एमबीबीएसच्या 2025च्या किती होत्या याचं मी थोडं कॅल्क्युलेशन केलं आहे आणि कॅटेगरी वाईज किती स्टुडंट जे आहे ते सीट अलॉटमेंटच्या लिस्ट मध्ये टॉप रँकवर असतात आपापल्या कॅटेगरी मधून त्याचा थोडासा विचार करून हा कट ऑफ जो आहे तुम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहे. प्लस आम्ही 2021-22 पासून काउन्सिलिंग करतो तर आम्हाला एक जनरली जसं कॅल्क्युलेशन बघायला भेटलं त्यानुसार पण मी थोडा बहुत डाटा या ठिकाणी ऍड करून तुमच्याबरोबर हा कट ऑफ शेअर करत आहे. आता जर आपण समजा या ठिकाणी कॅटेगरी वाईज कट ऑफचा जर विचार केला तर आपण बघू शकतो की कोणत्या कॅटेगरी मधून जे आहे ते किती मार्कवर या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊन जाणार आहे. तुमच्याबरोबर कॅटेगरी तुमची शेअर करणार आहे. तसंच तुम्हाला किती नीट मार्क असतील 2026 ला तर तुम्हाला एक सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. त्याचा मी एक्सपेक्टेड कट ऑफ शेअर करत आहे. जर तुम्ही एससी कॅटेगरी मध्ये येत आहे आणि तुमचा स्कोर जो आहे तो 495 ते 505 च्या दरम्यान येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते सीट अलॉटमेंट होऊ शकतं किंवा तुम्ही एवढा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो घेऊन चालू शकतात. त्यानंतर एसटी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर एसटी कॅटेगरी मधून 360 ते 370 मार्क जो आहे तो तुम्ही या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालू शकता. फीजे कॅटेगरीसाठी जो डाटा आहे तो 530 ते 540 तुम्हाला बघायला भेटेल. एनटीबी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 500 ते 510 मार्कापर्यंत आपण एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी काढलेला आहे. एनटीसी कॅटेगरीचा 570 ते 580, एनटीडी कॅटेगरीचा थोडा जास्त राहतो 575 ते 580 किंवा 585 तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. ओबीसी कॅटेगरी मधून 576 ते 585 तुम्ही घेऊन चालू शकता. त्यानंतर एसीबीसी कॅटेगरी जी आहे ना हा कट ऑफ थोडा कमी तुम्हाला दिसू शकतो 573 ते 580 एवढा तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करून चालू शकता. एसीबीसी नंतर जर आपण ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा विचार केला तर ईडब्ल्यूएस मध्ये महाराष्ट्र स्टेट मध्ये लास्ट इयर पासून कॉम्पिटिशन थोडी कमी आहे त्यामुळे 565 ते 575 एवढा तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालू शकता. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरी थोडा हाय क्लोज होतो 580 ते 590 एवढा जो आहे तो गव्हर्नमेंट एमबीबीएसचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. आणि यामध्ये मोस्टली तुम्हाला गडचिरोली असेल, वाशिम असेल म्हणजे विदर्भामध्ये जे आहे ते कॉलेज अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजचा किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ हवा असेल तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा आणि तुम्हाला तो पण प्रोव्हाइड करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आणि तुम्हाला जर येणारी प्रत्येक अपडेट किंवा पीडीएफ जर हवे असेल तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. तिथे आम्ही तुम्हाला ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नक्की शेअर करू.